नमस्कार. आज वसई आरपीआयचे पदाधिकारी आणि वसई जनहित फाउंडेशनचे सेक्रेटरी रायबा मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आल्यानंतर आम्ही बघितलं इथे भरपूर असे कार्यकर्ते, भरपूर त्यांचे चाहते हे देखील येणं जाणं चालू आहे. त्याच्यातूनच आम्ही त्यांना सांगितलं की थोडा वेळ तुम्ही आमच्यासाठी देखील द्या, कारण आम्हाला आज तुमच्याशी गप्पा गोष्टी करायची. रायबा साहेब, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. आम्ही तुम्हाला आज एक प्रश्न विचारतोय की आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त आणि राजकारणाची सांगड घालत तुम्ही काय सांगाल? सर, राजकारण हा वेगळा विषय आहे आणि जन्मदिवस हा आनंदाचा दिवस असतो. आज गेले कित्येक वर्ष मी आरपीआय मध्ये काम करतो आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि वसईमध्ये विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत असतो आरपीआयच्या बॅनर खाली. आमचं श्रीकृष्ण मित्र मंडळ आहे त्याच्या अंतर्गत, आणि हे सगळे माझे आहेत. आणि बरेचसे असे आम्ही नवरात्र उत्सव करत असतो. आणि नवरात्र उत्सवचं आमचं एकच मानस आहे करण्याचा की सर्व धर्मांनी एकत्रितपणे या ठिकाणी अगदी गुण्या गोविंदाने या ठिकाणी यावं, नाचावं. आणि गेले 17 वर्ष आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव अगदी आनंदात आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी या ठिकाणी साजरा करीत असतो. आणि त्यातून असा बोध आम्ही देत असतो समाजाला की समाजाने एकत्र कसं व्हावं, कारण 3 ते 3.5-4 हजार पब्लिक या ठिकाणी, आणि आपण पण साहेब इकडे येत असतात. आमचे माझे नगरसेवक आहेत छोटूबाई, तुम्ही पण साहेब जनहित फाउंडेशनचे पण तुम्ही अध्यक्ष आहेत, माझे बॉस आहात. तर त्या प्रकारे तुम्ही येऊन जाता तर बघतात की इथं फक्त यंग जनरेशन असतं. आणि आमचा मानस एवढाच आहे की नवरात्र करायचं म्हणजे फक्त नाचण्यासाठी नाही, तर समाज कसा एकत्र होईल आणि त्यातून लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचू शकतो आणि चांगलं समाज उपयोगी कसे काय आमच्या हातून कार्य घडल, याच्यासाठी आम्ही नवरात्र उत्सव करत असतो. तुम्ही नवरात्र आणि दहीहंडी अशी विविध कार्यक्रम, विविध सण तुम्ही एकत्र साजरे करता. त्यासोबत तुम्ही वसईत पर्यावरणाचा देखील आज जो रास चाललेला आहे ह्याचा देखील सांभाळ व्हावा ह्यासाठी तुम्ही भरपूर असे कामकाज करता. ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? सर, चांगला प्रश्न केला तुम्ही की आज पर्यावरणाचा समतोल राखणं हे काळाची गरज आहे. आणि आज पर्यावरणातर्फे आम्ही गेल्या आता जूनमध्येच कमीत कमी आम्ही 300 झाडं लावलेली आहेत. आणि त्याच्यानंतर पर्यावरणामध्ये आज इथं एवढं उत्खनन चाललंय, जंगलतोड चाललेली आहे. आणि हे नगरपालिकेचे अधिकारी, आता हे आयुक्त थोडेसे ढिले होते, आपले अनिल कुमार पवार साहेब, ते बिल्डर बांधकाम व्यावसायिकांना आताशी धरून त्यांनी अनधिकृत बांधकामं करतात, कोण बिल्डिंग रिडेव्हलप चाललंय, तर झाडं तोडतात. तर साहेब, आज झाडं तोडलं ना तर बांधकाम व्यावसायिकाला एक बंधनकारक आहे की एक झाड जर त्यांनी तोडलं तर ते झाड 7 वर्षापर्यंत त्यांनी त्याचं संगोपन करायला पाहिजे, जतन करायला पाहिजे. जोपर्यंत ते झाडाला पालवी व्यवस्थित फुटत नाही, मुळं जमिनीमध्ये खोलवर जात नाही, तोपर्यंत त्याचं संगोपन करणे हे बंधनकारक आहे बिल्डरला. परंतु आज तसं होत नाही. आणि असं जर आता हे नवीन आयुक्त आलेले आहेत सूर्यवंशी साहेब, आमच्या IQ आहे, अजून आम्ही भेटलो नाही. माझी टीम घेऊन मी पुढच्या हप्त्यात त्यांची वेळ घेऊन जाईन, कारण ते आज चार्ज घेणार आहेत असं मला समजलेलं आहे. परंतु त्यांनी जर काम केलं नाही तर मी पर्यावरणाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने साहेब मी तुम्हाला आज सांगतो, आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन मोठ्या संख्येने महापालिकेवर आम्ही जाऊन तिथं आंदोलन करू. आणि तरी देखील त्यांनी ऐकलं नाही तर मग आम्हाला एक उपोषणाचं हत्यार आमच्याकडे शेवटचं आहे. कारण का की आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे आणि पर्यावरण वाचवायचं आहे. आम्ही पर्यावरण संस्था काढली म्हणजे फक्त खुर्च्या गरम करण्यासाठी नाही, तर लोकांच्या हितासाठी. आज लोकांवर जो अन्याय होतोय, झाडं तोडतात, तर ती कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून पर्यावरण आम्ही केलंय, ऱ्हास केलाय बिल्डर लोकांनी. तो ऱ्हास कुठंतरी आम्ही थांबवणार, हा आमचा प्रामाणिक आमच्या संस्थेचा प्रयत्न असणार आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? सर, आता तुम्ही राजकारणाचा विषय काढला, परंतु आता आमचे आठवले साहेब ठरवतील की आता आम्ही BJP बरोबर आमची युती आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे साहेबांचा गट. तर आता जे आमचे वरचे जे ठरवतील म्हणजे वरिष्ठ आठवले साहेब वगैरे, त्याप्रमाणे आता येणारा काळ कदाचित आमचाच असावा. कारण तुम्ही जागृती सेवा संस्थेवरती देखील कामकाज करता आणि तुमच्या समाजातील काही मंडळी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा ते सांगतात की आमच्या मंडळातर्फे आम्ही रायबा मोरेच्या मागे आहोत. रायबा मोरेंनी स्वतः नगरसेवकाचं तिकीट घेऊन इलेक्शनला उभं राहावं असं सर्वांची इच्छा आहे. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? सर, मी 17 वर्ष नगरपालिकेत नोकरी केली
मी गरिबांचा फक्त काम करण्यासाठी मी आपल्या राजकारणामध्ये नगरसेवकाची मला जवळून लांबून दुरूनही स्वप्न पडत नाहीत. परंतु मी सिद्धार्थ जागृती संघाचा माजी अध्यक्ष आहे. समाजाचा मला खूप पाठिंबा आहे. समाज खूप आमचा चांगला आहे, प्रगत समाज आहे. आणि त्याच्यामुळं कसं आहे, समाजाने बोललं असेल तर समाज ठरवल, समाजाने ठरवलं तर नक्की मी माझे विचार थोडेसे बदलीन, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. तर आज वाढदिवसाच्या निमित्त आम्ही रायबा मोरे यांना भेटल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटते की खरोखर निसर्गाचा जो ऱ्हास होतोय त्यासाठी त्यांचा मानस हा वेगळाच आहे. त्यांचं म्हणणं आहे की वसई तालुक्यात जे काही झाडाची कत्तल होते आणि झाडं कापली जातात त्यानंतर त्याच पद्धतीने झाडं नवीन लावली जात नाही आणि येणाऱ्या आपल्या पिढीला ह्या निसर्गाचा भरपूर काही त्रास होऊ शकतो. म्हणून आपण आजच पाऊल उचललं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही महानगरपालिका असू द्या किंवा दुसऱ्या सर्व संघटना असू द्या, आम्ही एकत्र येऊन ह्या ठिकाणी झाडं लावण्याचं मोठ्या प्रमाणात कामकाज करणार आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह छोटू आनंद, नमस्कार.